नमस्कार मंडळी, मी आपलं संकेत आणि सुरू करत आजच्या या प्राजक्तांच्या फुलांच्या एपिसोडमध्ये. आता हे खरं तर प्राजक्ताचं फुल नाही, हे खरं तर निवडुंगाचं झाड मी म्हणेन. कारण हे झाड एवढं खतरनाक आहे की ह्या झाडाभोवती जी कोण फुलं होती, जसं की आयुष होता, दिव्या होती, सोनवणे वहिनी होते. त्याच्यानंतर सचिन कुमावत, हे सगळे मंडळी तिच्या अवतीभोवती फिरत होती. मग ही ती सगळ्या पोरांना घेऊन त्या बाल्कनीत बसत होती आणि मग ह्यांच्या तिकडे शाळेच्या गप्पा रंगत होत्या. बिग बॉस म्हणले भाई तुला दाखवतोच, मग सॉरी बिग बॉस नाही, महाराष्ट्र म्हणलं की तुला भाई दाखवतोच. मग सगळे एकेकाला बाहेर काढत हिच्या जवळपास असणारी सगळी माणसं गेलेत, सगळी म्हणजे सगळी. म्हणजे ह्याच्यावरनं विचार करा, हे निवडुंगाचं झाड आहे, प्राजक्ताचं झाड आहे, ह्याच्यावर तुम्हीच ठरवू शकता. राहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मॅडमचा आतापर्यंतचा गेम मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. एकही असा गेम नाही की त्यांनी तिथं त्यांचा जोर दाखवलाय. एक दाखवला ते राखी सावंत बरोबर, तो पण स्क्रिप्टेड. भाऊंनी तिला ऐकून दाखवलं की हे चुकीचं आहे, असं काही दाखवू नका की लोकांना शो स्क्रिप्टेड वाटेल. ठीक आहे, म्हणजे तिच्या तत्वात ही पहिल्यापासून म्हणते. म्हणजे कोणी काय केलं की माझ्या तत्वात हे बसत नाही, माझ्या तत्वात ते बसत नाही, हे बसत नाही. भाई तुझ्या तत्वात बसतं काय, म्हणजे ते तरी सांग. म्हणजे शो आम्ही बिग बॉसला सांगू की भाई तुझ्या तत्वानुसार शो क्रिएट करा, म्हणजे तू जरा वरती येशील. म्हणजे हिच्याकडे नाहीच. म्हणजे हिला जरा काय बोललं की हे माझ्या तत्वात बसत नाही, आता तुम्ही नॉमिनेशन मध्ये गटोळ बांधा आणि बाहेर जायच्या तयारीला लागा, कारण ह्या आठवड्यात तुम्ही 100% बाहेर जाणार आहे तिच्याबद्दलचं. आणि त्याच्यानंतर आता प्रभूने चावी चोरल्यानंतर ह्या मॅडम म्हणत होता की चोर आहे, चोरटी आहे, सी आहे, तुला चावीची किंमत. आता ह्यांनी मोठी चावी कमवली 10-12 लोकांना मारून, किंवा एवढं सगळं 10-12 वर्षाचं यांचं स्ट्रगल, आणि त्याच्यानंतर ह्यांना चावी भेटली नाही. तुम्हाला पण ती चावी आयतीच दिली होती कोणीतरी, त्यामुळे तुम्ही ती चावी गमवली. असं तुम्ही हे करू नका की तुमच्याकडनं कोणीतरी चोरली. अनुश्रीचं काहीतरी शिकत संडास बाथरूम मध्ये चावी दडवून ठेवली, पण तुम्ही पण ठेवायची होती कुठेतरी दडवून, नसती गेली चावी तुमची. तुम्हाला प्राजक्ताचा मित्रांनो, तुम्हाला प्राजक्ताचा गेम कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.